MA मराठी M54 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मराठी 124 सेमिस्टर फर्स्ट व्यावसायिक लेखन गीतलेखन पुस्तक नंबर 3 आणि घटक 2 आपण बघणार आहोत। घटक 1 मध्ये आपण बघितलं गीत म्हणजे काय, गीत आणि भावगीत यातील फरक। तर घटक 2 मध्ये आपण बघणार आहोत गीत लेखन भूमिका व निराळेपण। याच्यात आता अनुक्रमणिका बघूया। उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन, गीत लेखन भूमिका, गीत लेखन वेगळेपण, पारिभाषिक शब्द व शब्दार्थ, स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे, सारांश आणि सरावासाठी स्वाध्याय। दोन उद्दिष्टे बघायला मिळतात। पहिलं म्हणजे गीत लेखनामागील गीतकाराच्या भूमिकेचे आकलन करून घेता येईल आणि दुसरं म्हणजे गीत लेखनाच्या वेगळेपणाच्या नोंदी करता येतील। प्रास्ताविक, आता आपण प्रास्ताविक बघूया। गीत लेखनाचा अभ्यास करताना आपल्याला पहिल्या घटकात गीत संकल्पनेची आपण चर्चा केली। त्यातून गीत रचनेचे एकंदर स्वरूप लक्षात घेता आले। भावगीत गीत रचनेचे असणारे वेगळेपण आपण जाणून घेतले। गीत रचनेच्या काही प्रधान वैशिष्ट्यांवर प्रकाशही टाकला। त्यापुढे विचार करताना गीत रचनेच्या निर्मयतेची म्हणजेच गीतकाराची भूमिका आपल्याला या घटकात लक्षात घ्यायची। त्यातून गीत लेखनाचे वेगळेपणही आपल्याला ध्यानात येईल। कविता लेखनाहून गीत लेखन ही निराळी प्रक्रिया आहे याचे सुस्पष्ट भान गीतकाराने बाळगणे निकडीचे। याबाबत सदर घटकात आपण विचार करायचा आहे की गीत रचनेचे तांत्रिक अंग आणि रचनेची व्यावहारिक बाजू देखील येथे लक्षात घ्यायची आहे। या बाबींमधून गीत लेखनाचे वेगळेपण ठळकपणे अधोरेखित होईल आणि गीतकाराच्या गीत लेखनाविषयी भूमिकेची व्याप्तीही निश्चित करता येईल। अशा प्रकारच्या लेखनामागील लेखकाची भूमिका आपल्याला जाणून घ्यायची। तसेच गीत लेखनाचे नेमके वेगळेपण काय याचाही शोध घ्यायचा। गीत लेखन आणि कविता लेखन यामध्ये फरक आहे। आता गीतकाराची भूमिका, गीत लेखन भूमिका आपण बघणार आहोत। आता गीत लेखन करण्याची भूमिका काय असायला हवी। भारतीय माणूस हा संगीत प्रेमी आहे, म्हणूनच संगीत हे आपल्या जीवनाचे एक महत्त्वपूर्ण अंग। त्यामुळे संगीत आणि त्याला दिली जाणारी संगीताची जोड यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात एक स्थान। गीत संगीत याकडे आपण मनोरंजन वा करमणूक म्हणून पाहत असतो। त्यातूनच मराठी हिंदी चित्रपटांचा एक अविभाज्य भाग म्हणून गीत संगीताकडे पाहिले जाते। याचा अर्थ गीत रचनेचा विचार करताना वाचक ही भूमिका पुरेशी नाही, तर श्रोता आणि प्रेक्षकही ही भूमिका अधिक अर्थपूर्ण ठरते असे म्हणावे लागते। गीत हे वाचले जातेच, पण तिथेच त्याचे अस्तित्व सार्थकी लागत नाही, तर ते त्यावेळी संगीतबद्ध होऊन गायक गायिकांच्या स्वरातून सादर केले जाते आणि त्या सादरीकरणाला
ते गीत ऐकणाऱ्या श्रोत्यांचा प्रतिसाद मिळतो, त्यावेळी गीत रचनेचे अस्तित्व गीताचे चित्रीकरण करून दृश्य रूपात ती सादर केल्यावर अशा रचनेला प्रेक्षकांचीही अपेक्षा असते. प्रेक्षकांची अशा प्रकारे गीत रचना श्रोता प्रेक्षक यांच्या अपेक्षेने निर्माण होत असते. इथेच गीत लेखन करणाऱ्या गीतकाराची भूमिकाही निश्चित होत असते. विशिष्ट प्रसंगाची स्मृती मनात सतत जागृत ठेवण्याची किमया गीतरचनेत असते. गीतरचनेचा श्रोता प्रेक्षक समाजाच्या सर्व स्तरातील निरनिराळ्या बौद्धिक क्षमतेचा, संस्काराचा, संदर्भाचा असं असतं. त्या सर्व प्रकारच्या श्रोता प्रेक्षक वर्गाच्या अपेक्षा अशा रचनेला पूर्ण कराव्या लागतात. याचे भान राखून गीतकाराची भूमिका निश्चित होत असते. कवितेच्या संदर्भात लक्षात घेतला जाणारा अभिजातपणा गीतरचनेत असतोच असं नाही. भाषेच्या दृष्टीने गीत हे कवितापेक्षा अधिक सुलभ व श्रोत्यांच्या ग्रहणशक्तीची कुवत लक्षात घेऊन रचलेले असते. प्रसंगानुरूप किंवा कथानकाच्या मागणीनुसार अशी रचना केली जाते. त्यामुळेच कवी आणि गीतकार असे दोन स्वतंत्र शब्द प्रयोग केले जातात. गीतकार हा सर्जनशील प्रतिभावंत असावा लागतो. गीतलेखन करताना त्याला स्वतःच्या कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वास्तव विचारांची जोड द्यावी लागते. कारण स्वतंत्र प्रतिभाविलास दर्शवण्याचे गीतरचना हे स्थान नाही, तर प्रसंगानुसार व त्यातील भावनांनुसार मनातील विचार शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन आहे. अशी भूमिका गीतकाराला स्वीकारावी लागते. त्यासाठी गीतकाराजवळ केवळ प्रतिभा असून भागत नाही, तर ज्या माध्यमातून गीत सादर केले जाणार आहे वगैरेची जाण या सहाऱ्यांमधून गीतकाराची भूमिका तयार होणे अनिवार्य आहे. छंद, वृत्त, जाती, विविध रचना प्रकार याबद्दलचा अभ्यास त्याला गीतरचनेमुळे सहाय्यक ठरतो. भावविश्व अनुभव समृद्ध असलेला आणि शब्दांवर भाषेवर प्रभुत्व असलेल्या गीतकाराच्या गीतरचना प्रत्येकारी उतरतात. तर गीतकाराच्या भूमिकेतून पुढील बाबी महत्त्वाच्या ठरतात. गीतकाराच्या भूमिकेतून पुढील बाबी कोणत्या आहेत ते आपण बघू. पहिली बाब म्हणजे प्रसंगानुरूप गीत लिहिताना तो प्रसंग संपूर्णपणे बारीक सारीक तपशिलासह समजून घेणे. त्यात असणारी दृश्य, काळ, पात्र, योजना, पात्रांच्या कृती आदींची माहिती करून घेणे. दुसरी बाब गीतकाराच्या भूमिकेची दुसरी महत्त्वाची बाब आपण बघणार आहोत की गीतकाराने रचलेल्या गीताला संगीतबद्ध केले जाणे ही प्रक्रिया स्वाभाविक आहे. परंतु बरेचदा आधी संगीत म्हणजे चाल वगैरे आणि नंतर त्यानुसार गीतलेखन केले जाते. यातून गीताची स्वाभाविकता उगवण्याची शक्यता अधिक असते. या संदर्भात गीतकार सुधीर मोघे म्हणतात, आधी शब्द मग सूर हे आदर्श तत्व आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की आधी स्वर रचना आणि नंतर गीत रचना हे काम कनिष्ठ दर्जाचे आहे. उलट गीतकारांना ते आव्हान आहे. वैविध्यासाठी वेगवेगळ्या छंदाची, निरनिराळ्या मात्रा, वृत्तांची, परिणामांची गीतनिर्मिती व्हावी ही चित्रपटाची रास्त मागणी असते. बरेचदा गीतकाराच्या आवडता छंद वृत्तात जास्तीत जास्त गीतनिर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वरांच्या साह्याने त्यात विविधता आणण्याचा प्रयत्न संगीतकाराने जरी केला तरी ठेकाचा त्या स्वराचे म्हणणे काय आहे, त्यातून प्रगट होणाऱ्या भावनेला कुठले शब्दरूप अभिप्रेत आहेत, त्यानुसार गीतकार गीतलेखन करेल. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे गीतकाराच्या भूमिकेची. तर प्रसंगोचित गीतरचना करताना भावाभिवृत्तीसाठी अधिक खोलात शिरून गीतकाराला योग्य भाषाशैली वापरावी लागते. एकंदर गीतरचनेचे क्षेत्र स्वायत्त आहे असे म्हणता येत नाही. या सर्व बाबींसोबतच गीतकाराच्या काव्यविषयक व्यासंगाचाही विचार येथे करायला हवा. कारण गीतरचनेसाठी अनिवार्य अशा आशयाच्या बाजूसोबतच त्यातील वृत्त, छंद ही बाजूही तितकीच महत्त्वाची ठरत असते.
त्यामुळे गीतलेखन करणाऱ्या गीतकाराचा वृत्तछंद यांचा अभ्यास, त्यावरील त्याची हुकमत गीताच्या निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. मुक्त छंदाच्या वाढत्या प्रभाव काळात वृत्तबंध, छंदोबंध रचना कैशा मागे पडले चालले आहेत, परंतु गीतरचनेसाठी अपरिहार्य वृत्तछंद यांचे जुजबी नव्हे तर सखोल ज्ञान असणे आवश्यक ठरते. याबाबत प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव लिहितात, वृत्तछंदात लिहिलेली कविता चांगली आणि मुक्त छंदात लिहिलेली कविता वाईट असे म्हणणे चुकीचे आहे. मुक्त छंदात लिहिलेली कविता चांगली आणि वृत्तछंदातील कविता वाईट असे म्हणणेही चुकीचे आहे. परंपरेला वृत्तछंद आणि विद्रोहाचा मुक्तछंद असा एक नियम लावला जातो, तोही चुकीचाच आहे. जुने लोक वृत्तछंदाचा उपयोग करीत आणि नवे लोक तो फारसा करीत नाही. या ढोबळ तपशिलावर हा निष्कर्ष आधारित आहे. वृत्त हे वृत्तीत मुरलेले असते. छंद अंगवळणी पडावे लागतात. आधी कविता लिहिल्या गेली, मग छंद मराठीत निर्माण झाला आणि त्यावरूनच ग्रांथिक ओवी आणि अभंग विकसित झाला. छंद रचनेचा शास्त्राचा अभ्यास कविता लेखनाला उपयुक्त ठरतो का अशी शंका आपल्याला उपस्थित करता येते. माधव जुलियन यांनी छंद रचनेचा अभ्यास त्यांनी स्वतः कविता लिहिताना नोंदवला आहे. ते म्हणतात, पद्यरचना शास्त्राच्या व्यासंगामुळे पटवर्धनांच्या काही कविता एखाद्या विशिष्ट पद्य प्रकारात रचना करायची यासाठी लिहिल्या गेल्या. अशा मुळे मूळ अनुभूतीची सहजता उणीव काही कवितांना झालेली आहे. तेव्हा वृत्त आणि छंद हे अभ्यासातून नव्हे तर अंगवळणातून आले तरच ती कविता स्वाभाविक ठरत नसता ती कृत्रिम होऊ शकते. लय ही जशी कवितेसाठी अपरिहार्य गोष्ट आहे, तसे वृत्तछंदाचे नाही. वृत्तछंदाशिवाय कविता होऊ शकते, पण लयशिवाय कविता अशक्य. इथे आपल्याला वृत्तछंद लयपेक्षा दुय्यम ठरवता येईल. आशयाचा गळा घोटत असतील तर वृत्तछंद नकोत, पण कवीत ताकद असेल तर कसलाही आशय वृत्तछंद बांधता येतो. विनय हर्डीकर यांनी सुचवल्याप्रमाणे मी माझ्या मुक्त छंदातल्या कवितांना छंदात रूपांतरित करण्याचा एक प्रयोग करून पाहिला. अशा कविता समोरासमोर ठेवून पाहिल्या. काही रूपांतरित कविता मात्र मुक्त कवितेपेक्षा बऱ्या वाटल्या आणि काही कवितांच्या संदर्भात त्याचे मूळ रूपच मला योग्य वाटले, रुचलेली आणि सुचलेली, असं विनय हर्डीकर म्हणतात. हे विवेचन कवितेसंबंधी आहे. त्याचा विचार लेखनासंदर्भात करता येईल. कवितेचा विचार वृत्तछंदाच्या विचाराशिवाय पूर्ण होऊ शकतो असे म्हणता येईल, मात्र गीतरचनेचा विचार वृत्तछंदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. संगीताचा साज लक्षात घेता ही बाब महत्त्वाची ठरते. छंदबद्ध काव्यरचना हे गीतरचनेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. पुराण काळातील श्लोक असोत की लोकपरंपरेतील लोकगीते असोत किंवा संत वाङ्मयातील अभंग, भारुड, गवळण इत्यादी असोत, अशा सगळ्याच गीतरचनांमध्ये छंदबद्ध काव्यरचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. गेयता आणि लयबद्धता ही छंदबद्ध काव्यरचनेची आवर्जून लक्षात घ्यावीत अशी 2 वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक शब्दाच्या उच्चारणास लागणारा काल, वर्णावरील आघात, आरोह अवरोह म्हणजे चढ उतार, यामुळे उच्चारातील ध्वनीची होणारी आंदोलने आणि यामुळे सर्वांमुळे एक कालनिष्ठ शब्दांची नादरचना तयार होते. ती गेयतेचे अंग होय. ही बाब लक्षात घेता गीतकाराच्या लेखनविषयक भूमिकेत गेयतेला असलेले स्थान सुस्पष्ट होते. नमूद केल्याप्रमाणे गीत म्हणजे छंदोबद्ध रचना हे मान्य केल्यानंतर अशा रचनांमध्ये एक नियोजित आकृतीबंध असतो. त्यामधील शब्द, अक्षरे यांची संख्या निश्चित असते. नेमके भान गीतकाराला असणे अनिवार्य आहे. लयीत असलेल्या रचनेला छंद म्हटले जाते. अक्षरांच्या उच्चारानुसार लघु आणि गुरु असे 2 भाग पडतात. अक्षरवृत्तातील रचनेत अक्षरसंख्या, लघु गुरु क्रम निश्चित असल्याने आरोह अवरोहानुसार उच्चार न करता येणाऱ्या वाचक रसिकाला अशी रचना गाता येते. अशा लयबद्ध रचनेला संगीत वाद्य हृदयांची जोड असलीच पाहिजे असे नाही. शार्दूल, विक्रीडित, नववधू, पृथ्वी, प्रणयप्रभा, दिंडी यासारख्या वृत्त्यातील सहज
सहजपणे रचना अशा सहजपणे गुणगुणता येतात. ही गेयता प्राप्त होण्यासाठी रचनेच्या लयीत अनुप्रासासह, अनुप्रास म्हणजे काही शब्द परत परत व्यंजन परत परत त्या ओळीमध्ये आलेले असतात. नियमित कालिक रचनेत एक अंगभूत लय तयार होत असते. रचनेच्या अंगभूत लयीवर सुरांची रचना झाली की अशी रचना गेय होते, म्हणजे गायली जाऊ शकते. रचनेची अंगभूत लय ती रचना गुणगुणायला भाग पाडते. रचनेतील ती लयबद्धता नाद श्रोत्यांना जखडून ठेवण्याचे काम करते. श्रोत्याला सुद्धा ही गेयता लयबद्धता भावते. ऐकताना जणू भाषिक मंत्रशक्तीचा भास होतो. त्यामुळे गीतकाराची गेयता व लयबद्धता यावर हुकमत असणे अपेक्षित आहे. सुगम संगीत या नावाने ओळखला जाणारा गायन प्रकार दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. चित्रपट आणि रेडिओ या दोन माध्यमांचा हा गायन प्रकार लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. गीतकारांना आपले गीतलेखन कौशल्य आजमावण्यासाठी या गायन प्रकाराने मोकळा अवकाश उपलब्ध करून दिला. सोबतच चित्रपट आणि रेडिओ या माध्यमांच्या तांत्रिक व व्यावहारिक गरजा गीतकाराच्या लेखनानुसार प्रभाव पाडत असल्याचे दिसले. मुळात गीतलेखन हा कवी प्रतिभेचा एक समर्थ आविष्कार आहे. मात्र तांत्रिक व व्यावहारिक बंधनामुळे गीतरचनेला बाजारूप लाभण्याचा धोका नेहमीच असतो. यातूनच गीतलेखन हे काव्यच नव्हे अशी टोकाची भूमिका घेतली जाते. या ठिकाणी गीतकाराची भूमिका मुळातच जाणून घेणे आवश्यक आहे. गीत ही एका अर्थी सहकारी कला आहे. गीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक असे क्रमाने येणारे तीन घटक गीत ही कलाकृती पूर्ण करतात. एकटा संगीत दिग्दर्शक किंवा एकटा गायक चाल निर्माण करू शकेल किंवा गाऊ शकेल, पण गीत निर्माण करू शकणार नाही. या तिघात अधिक महत्त्वाचा कोण? केवळ शब्दरूप पुरेल. गायक नसेल तर संगीतकाराने या शब्दातून निर्माण केलेली स्वरांची बंदिश संवेदनाच्या कक्षेत येणार नाही. या तिघांना कालाधर्म एकत्र येईल तेव्हाच गीताला अस्तित्व प्राप्त होऊ शकेल. गीताची एकात्मता तीन स्वतंत्र प्रवृत्तीच्या कलावंताच्या परस्पर संवादातून निर्माण होत असते. या तीन घटकांपैकी कुठलाही घटक उणा पडला म्हणजे कुठलाही एक घटक नसला किंवा एकाला वा दोघांना आवाजावे महत्त्व दिले गेले तर खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दर्जाचे गीत निर्माण होऊ शकत नाही. म्हणून हे तीनही घटक खूप महत्त्वाचे असतात. या विवेचनावरून गीतकाराच्या भूमिकेचा सुस्पष्ट बोध होतो. लेखनाच्या अंगाने गीतकाराचे महत्त्व अनन्यसाधारण असले तरी गीताला गीत म्हणून अस्तित्व लाभण्याच्या बाबतीत केवळ त्याचीच भूमिका महत्त्वाची असते असे म्हणता येत नाही. गीतकार हा सर्जनशील व प्रतिभावंत असावा लागतो. गीत लेखन करताना त्याला स्वतःच्या कल्पनाशक्तीला व प्रतिभेला वास्तव विचारांची जोड द्यावी लागते. कारण स्वतंत्र प्रतिभावीला दर्शनाचे गीत हे स्थान नसून प्रसंगानुरूप त्यातील भावनेनुसार मनातील विचार शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे जे साधन आहे, त्याकरिता गीतकाराजवळ केवळ प्रतिभा असून भागत नाही, तर गीत रचना ज्या माध्यमासाठी केली जात आहे त्या माध्यमाची जाण, कथा, पटकथा, व्यक्तिरेखा, अभिनय, संगीताची जाण या सर्वांमधून गीतकाराची भूमिका आकाराला येत असते. आता गीतलेखन वेगळेपण. गीतलेखन वेगळेपण हे आपण बघणार आहोत. गीतरचनेत काय वेगळेपण? गीतलेखनात गीत या प्रकारात काव्य आणि संगीत एकवटल्याचे दिसून येते. काव्य गीताच्या गेयतेवर संगीताने संस्कार केले आहेत असे दिसून येते. संगीताशिवाय शब्द आणि शब्दाशिवाय संगीत अपूर्णच राहते. कारण शब्दांच्या अर्थानुसार उच्चारणाचे लययुक्त सांगीतिक स्वर रचनेत रूपांतर केले जाते. आपले भाव, शब्द, सूर, ताल, लयसह व्यक्त व्हावेत ही सनातन प्रवृत्ती असावी. कारण गाणे ही माणसाची मानसिक गरज म्हणून ओळखली जाते. या गरजेपोटी विशिष्ट संवेदनांचे विशिष्ट प्रकारे प्रकटीकरण करणे मानवाला क्रमप्राप्त वाटू लागले. वृत्तीचे आंदोलन व्यक्त करण्यासाठी मानव आवाजाला झोका देऊ लागला. या झोक्याची व सुखद शब्दांची
अनुकरांची गाठ पडली आणि त्या दिवसापासून माणसाला गाता येऊ लागले. संगीत रत्नाकारात गीताची व्याख्या रंजक, स्वरसंदर्भी, गीतमित्यामिधेयते अशी दिली आहे. येथे गीताची उद्दिष्टे कोणती हे स्पष्ट झाले, ते म्हणजे रंजकता. कवीचे प्रयोजन या कवितेमध्ये केशवसूत गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही जसे थोडके असे म्हणतात. याचा अर्थ गाणे मन रंजवते हाच आहे. सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे भाभ बोरकर म्हणतात. याच वेगळेपणाशी समांतर असे विधान करताना वदी कुलकर्णी लिहितात, आधी सूर आणि सुरांना अनुकूल असे शब्द असा क्रम येत असेल तर त्या रचनेला सॉंग असे म्हणावे. कवी सुरेश भट रचनात्मक बाह्यंगाला महत्त्व देऊन अस्थायी 2 ओळींचा अंतरा आणि अस्थायीला जोडणारी ओळ आली व गायले गेले की गीत समजावे असे नमूद करतात सुरेश भट. यातून गीताच्या बाह्यरूपाचे आकलन होते. याचा अर्थ गायले गेले नाही हा गीताच्या बाबतीत कडक नियम होऊ शकत नाही. जे गायले जाते ते गीत आणि ज्याच्यात गेयता गुण आहे ते गीत अशी व्याख्या शांता शेळके करतात. येथे गीताची गेयनुकलता अभिप्रेत आहे. अर्थात गेयता गाण्याच्या वेगळेपणावर प्रकाश टाकते. गायक आणि स्वर रचनाकार गजानन वाटवे यांना मनातील भावना सुलभतेने सांगावी म्हणजे गीत असे म्हटले आहे. गाण्यासाठी रचलेल्या चालीवर म्हणता येणारी कविता म्हणजे गीत अशी ढोबळ व्याख्या करता येईल. कोणतेही गीत ही प्रथम कविता असते. अशा अनुषंगाने विचार केला तर चित्रपट गीत ही उत्तम कविताच आहे. परंतु गेयता आणि काव्यात्मकता ही 2 भिन्न मूल्ये आहेत. मात्र तसे पाहिले तर वाङ्मयदृष्ट्या विचार करता गीत रचनेत काव्यगुण असणे हे महत्त्वाचे. आजवरच्या अभ्यासकांनी संगीताचा विचार न करता काव्य म्हणून गीताचा विचार केला. थोडक्यात सांगायचे तर संगीत आणि कविता यांच्या सीमारेषेवर गीत उभारलेले आहे. चित्रपटातील गीतरचना ही सुद्धा कविता आहे. ती चित्रपटातील प्रसंगानुसार लिहिलेली आहे. कथानक पुढे नेण्यास या गीताची मदत तर होतेच, पण त्यापेक्षाही प्रेक्षकांच्या मनावर पडलेला ताणतणाव सैल करण्यासाठी या गीतांचा उपयोग होतो. आणि जे शब्दातून, अर्थातून किंबहुना अभिनयातून सांगता येत नाही ते काम गीत करते. हे गीतांचे निराळेपण आहे. बोधपर्ता, उद्बोधकता यांचा विचार गीतलेखनाच्या वेगळेपणात करावा. सामान्य जनांना समजेल, पचेल, रुचेल अशा पद्धतीने तत्वज्ञान विचार पेरण्याचे सामर्थ्य गीतात असू शकते. मराठीतील शाहिरी परंपरेतील रचना याचा एक उत्तम कार्य लक्षणीय स्वरूपाचे. समाजातील उपेक्षित घटकांच्या अमुक संवेदनांना शब्दबद्ध करणारी या शायरांची गीतरचना मानवतावादी विचारांचा जागर करणारी अशा रचनांची आवाहकता हा देखील विशेष ठरतो. समाज मनामध्ये प्रबोधनाचा विचार पेरण्यासाठी अनिवार्य असा विशेष गीतांमध्ये असल्याचे लक्षात येते. प्रेम, विरह, निसर्ग, भक्ती, शृंगार, सामाजिक, स्वप्नरंजन, गूढता, आध्यात्मिकता, राष्ट्रप्रेम, स्त्रीकेंद्री वृत्ती असे वैविध्यपूर्ण विषय गीतरचनेतून हाताळलेले आहेत. सारांश रूपाने गीतरचनेचे वेगळेपण नमूद करणारे काही गुण पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिला म्हणजे गीत हे गेयतेसोबत आल्हाददायक असते. 2. गेयता आणि शब्द परस्परांना पूरक असतात. 3. शब्द, संगीत, भाव यांचे समतोल प्रमाण गीतात असते. 4. गीताला स्वतःची लय असावी, त्याला वाङ्मयीन संगीत असेलच असे नाही. 5. विशिष्ट योजना मनात ठेवून कविता निर्माण करणे ही जाण गीताला मारक ठरते. 6. गीतरचनेत गतिमानतेला महत्त्व असते. 7. गीतरचना सोपी, साधी, सुटसुटीत असते. जटिलतेचा स्पर्श झाले की तेथील काव्य लोप पावण्याची शक्यता असते. आणि 8. बोध, तत्परता, उद्बोधकता यांच्यामुळे गीतरचनेला वेगळेपणा लाभत असतो. आता पारिभाषिक शब्द न अर्थ. आरोह-विरोह म्हणजे चढ-उतार, गेयता म्हणजे गायानुकल, गायला जाणारे असे बरेचसे शब्द इथं आलेले आहेत. उद्बोध म्हणजे उद्बोधक
उत्सुकता म्हणजे उद्बोध करणारे स्वयमाध्ययनाचे प्रश्न, कवी आणि गीतकार असे दोन जातात, कारण कवितेच्या बाबतीत लक्षात घेतला जाणारा अभिजातपणा गीतरचनेत असतोच असा नाही. भाषेच्या बाबतीत गीत हे कवितेपेक्षा अधिक सुलभ व श्रोत्यांच्या ग्रहणशक्तीची कुवत लक्षात घेऊन रचलेले असते. प्रसंगानुसार किंवा कथानकाच्या मागणीनुसार अशी रचना केली जाते. दुसरा प्रश्न आहे, गीतकाराची भूमिका निश्चित करणाऱ्या दोन ठळक बाबी कोणत्या? तर प्रसंगानुरूप गीत लिहिताना तो प्रसंग संपूर्णपणे बारीक सारीक तपशिलासह समजून घेणे व त्यानुसार गीत रचणे आणि संगीतकाराने तयार केलेल्या चालीवर गीत रचणे या दोन ठळक बाबी गीतकाराची भूमिका निश्चित करीत असतात. तिसरा प्रश्न आहे की छंदोबद्ध काव्य रचनेच्या अंगाने गीतकाराची भूमिका कशी महत्त्वाची ठरत असते? तर छंदोबद्ध काव्यरचना गीतकाराचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे गीतकाराच्या लेखनविषयक गीताला असलेले स्थान सुस्पष्ट होते. गीत म्हणजे छंदोबद्ध रचना हे मान्य केल्यानंतर अशा रचनांमध्ये एक नियोजित आकृतीबंध असतो आणि त्यामध्ये शब्द अक्षरे त्यांची संख्या निश्चित असते. याचे नेमके भान गीतकाराला असणे अनिवार्य आहे. सारांश बघूया. गीताचा निर्माता म्हणजे गीतकार हा एक महत्त्वाचा घटक आहे. अशा रचनेमधील गीतकाराच्या भूमिकेचा उलगडा आपण येथे करून घेतला. कवीची भूमिका आणि गीतकाराची भूमिका यातील फरक येथे स्पष्ट झाला. यातूनच गीतरचनेच्या वेगळेपणावर निराळेपणावर प्रकाश टाकला आहे. सरावासाठी स्वाध्याय काव्यविषयक व्यासंगाचे गीतकाराच्या भूमिकेतील महत्त्व सांगा. कवी आणि गीतकाराचे स्वतंत्र शब्दप्रयोग करावे लागतात हे विधान विशद करा. आणि तिसरा, गीतरचनेचे वेगळेपण नमूद करणारे गुण कोणते ते सांगा. आणि अधिक वाचनासाठी पुस्तके की आधुनिक मराठी गेय कविता संपा सयाजीराव मोकाशी, सर्जन प्रेरणा व कवितोशोध मसू पाटील आणि शोध कवितेचा आता गीत आणि गीतलेखनाची भूमिका, गीतकाराची भूमिका बघितली. थँक्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब